आज विद्यार्थ्याचा गुणगौरव कार्यक्रम ठरला तो म्हणजे परवाची गोष्ट आहे. मला फोन आला मस्के साहेबांना, धन्यवाद सर, आपलं असं असं करायचंय आणि विद्यार्थ्याचा गुणगौरव जे सत्कार आहे तो करायचा आहे. मी आश्चर्यचकित झालो. आता मध्यंतरी तर काय नाही, स्कॉलरशिपची परीक्षा झाली नाही, काय नाही, अचानकच कसं आहे गुणगौरव कार्यक्रम ठरवलं ठरलं. नंतर मी त्यांना विचारलं की असं असं आहे. त्यांनी सविस्तर सांगितलं की आपल्या भोसे गावातून 3 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. ही निवड झालेली बरेच दिवसापूर्वी झालेली आहे. पण एक विशेष म्हणजे मी मोबाईल जास्त बघत नाही, व्हॉट्सअपला वगैरे कनेक्ट नसतो, त्यामुळे मला उशिरा कळालं. आणि मला उशिरा कळाल्यानंतर मला आठवलं की अरे बाबा एवढ्या मुलांनी चांगलं काम केलं मला माहिती नाही सर. त्यामुळं कारण मी मोबाईलचा जास्त म्हणजे फॅन नाही, जास्त मोबाईल बघत नाही, व्हॉट्सअप बघत नाही, त्यामुळे उशिरा कळालं. हा कार्यक्रम बरेच दिवसापूर्वी व्हायला पाहिजे, माझ्यामुळे तो मला न कळाल्यामुळे जरा उशीर झाला. त्याबद्दल मी दिल्लीने करतो. खरंच मुलांचं चांगलं कौतुक करायला पाहिजे होतं त्याच वेळेस, पण माझ्याकडून थोडा उशीर झालेला आहे. मला उशिरा कळाल्यामुळं, बाकी काही नाही. नंतर 2 दिवसानंतर त्यांनी अशी अरेंजमेंट केली की मला कल्पना होत नाही की यांनी एवढा लवकर कार्यक्रम अरेंज केला, एवढे माणसं जमवले. सगळ्यांना आपल्या खेड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत, आपले धर्मबांधव असतील, बाकी गावकरी असतील, मित्रवर्ग असतील, त्यांना फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना ही बातमी कळवली. आणि जे लोक आपल्यापासून आपल्या या कार्यक्रमाला हजर आहेत त्यापैकी मला जेवढे लोकांची लिस्ट आलेली किंवा सांगितलेली त्यांचे मी नाव घेतो की त्यांनी वेळात काढून या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली. आणि उपस्थित दर्शवली नाही, ती शांततेने कार्यक्रम पार पडत असताना शांतता ठेवली. तत्पूर्वी आपण इथं बोलणं थांबून एक विद्यार्थीचा सत्कार करायला आहे. सोहम पिसे या विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याचा आपण सत्कार करणार आहोत. हे सत्कार आपले उद्या सर करतील. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपण आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना बोलवलं होतं ते सर आपले आहेत सर. त्यांनी खूप आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या मोलाचं जे मार्गदर्शन आहे आजच्या या ठिकाणी जेवढे आपल्याला मान्यवर आपले उपस्थित आहेत विद्यार्थी असतील किंवा पाल्य असतील त्यांना खूपच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्या बरोबर अजून बरेच जणांनी आपल्याला मार्गदर्शन दिले आहे. त्यापैकी दत्तभाऊ सोनवणे, तुषार सोनवणे, शिंगरे सर, थोटे सर, महादेव गावडे, रामटेके सर, ठमके सर, मुक्तापुरे, धुरंधर साहेब, दुधाळे सर, गवर गुरु, धन्यवाद प्राण सर, मुंगसे सर, बाबासाहेब मस्के सर, वाकोडे साहेब सर, मोतीराम सर, जावळे सर, शिंदे किशोर, पडोळे, कल्याण, धोत्रे सर, अशोक सर, गावडे महादेव सर यांनी एकदम वेळात काढून आणि त्यांच्याबरोबरच जे महिला वर्ग आहे, बालबच्चू आहे आणि विद्यार्थी मित्र आहेत आणि आपले पाहुणे पण काही यामध्ये सामील झाले कार्यक्रमामध्ये. त्यांच्या घरी पाहुणे होते, त्यांचे पाहुणे पण घेऊन आले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि जे काही माझ्याकडून नामोल्लेख राहिला असेल आणि मला चेहरे पण नवीन आहेत त्यामुळे नाव पण माहित नाही, त्याच्यानं पण या कार्यक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जो वेळ काढून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, विशेष करून इथे भुजगर जे सर आहेत त्यांनी मोलाचं वाटा पत्करलेलं आहे. त्यांनी एवढं मोठं धैर्य आपल्या समोर मांडलेलं आहे. कदाचित या धैर्याचं आपण सर्वांनी मार्गदर्शन घ्यावं व त्यांना सपोर्ट करावा. इथून पुढे त्यांना प्रेरणा अशी मिळावी म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या अजून दुसऱ्या गावात असे गुणवंत विद्यार्थी सिलेक्ट होऊन नासा, अमेरिका, आणखी काही देशामध्ये नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद.